नमस्कार मित्रांनो, आज आपण वापस धरणगाव तालुक्यातील निंबोरे या ठिकाणी आलेलो आहेत. हा प्लॉटला आपण भेट दिलं होतं. जवळपास 85 टन 2.25 एकरमध्ये या क्षेत्रात आपण उत्पन्न घेतलेलं. त्याचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकलेला आहे रोहिदास महाराजांचा. तर आता जवळपास आपण डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल म्हणजे जवळपास 4 महिन्यानंतर आपण पाहतोय की त्यांनी गहू घेतलेला आता मध्ये. हा गहू कापला गेला आहे त्यांचा. हे गहू जमा करून घेत आहेत. ते झाला का जमा सगळा? हा झाला. आता गहू जमा करून हे समोर त्यांनी तुम्ही पाहू शकतात गव्हाचं लावलेलं आहे. हा गहू पेरून घेतलेला होता मध्ये. त्यांनी गहू कापून घेतला. तुम्ही पाहू शकता त्यांनी एकदा डबल झाड केलं होतं, छाटणी केली होती, पण वापस गव्हामुळे अजून वापस वाढून गेलं पाण्यामुळे. तर अजून नवीन ते सिंगलिंग करून घेणार आहेत. पाहू शकतात जवळपास 10 ते 12 फुटापर्यंत झाडाची हाईट गेलेली आहे 4 महिन्यामध्ये. मध्ये त्याच्यावर मावा तुडतुड्याचा अटॅक होता. हे तुम्ही पाहू शकतात झाडाची गर्थ. हा गहू पेरलेला गहू कापून जमा केला त्यांनी. पाहू शकतात हा इथे जो गहू जमा करतायत ते. महाराज किती पोते येईन गहू? 20 पोते. तर मित्रांनो, हे 2.25 एकरमध्ये त्यांनी हा गहू पेरलेला होता. इथे जे शेत आहे जवळपास 20 पोते गव्हाचा अंदाज आहे. 1.5 थैली टाकलेली होती त्यांनी. कसं वाटतंय आता महाराज? बरं आहे ना? एकदम मस्त आहे, एकदम भारी, काही टेन्शन नाही. कुठला होता गहू पेरलेला? गहू तो आपण बाकी लोकोने बाकी तो चंदूशी टाकलेला आहे. चंदूशी टाकलेला होता. तर मित्रांनो पाहू शकतात, ज्यांच्याकडे जमीन जास्त आहे ते करू शकतात. महाराजांचा 6x3 वर होता, आता आपण 8x2 वर रिकमेंड करतो. 8x2 मध्ये अजून त्यांना चांगलं येऊ शकतं. चांगलं आहे महाराज. आणि ते ट्रॅक्टर मोठं ट्रॅक्टरही चालतं त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये धन्यवाद.